महत्वाची आहे कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आज सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणखी पुरावे उघड करणार अशी माहिती आहे। दमानियांनी या संदर्भात माहिती आधीच दिली, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। लाभाच्या पदामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार हा दावा दमानिया यांनी केलेला आहे। एकंदरीत आज खरंच धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले काय पुरावे समोर येतात आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल असे पुरावे दमानिया सादर करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून दमानियांनी सरपंच हत्या प्रकरण लावून धरलं, त्यामुळे आज आता त्यात काय गौप्यस्फोट करणार, काय पुरावे सादर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी समिती नेमली आहे। धसांनी मुंडेंवर 73 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे। मागील 2 वर्षात नियोजन समितीने मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार आहे। समितीला अहवालासाठी 1 आठवड्याची मुदत सुद्धा देण्यात आली असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय। या समितीत धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष आहेत, तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अप्पर संचालक भांगे याशिवाय जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा या चौकशी पथकामध्ये समावेश असणार असल्याचं देखील कळतंय। याशिवाय त्यामुळे आता मुंडेंची अडचण आणखी वाढणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे। जी नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली, मागील 2 वर्षाची काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावी लागेल आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल। कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहे, लफडीच म्हणा, काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये। आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये। आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काही माझ्याकडे प्राप्त झालेले ते मी काढत नाही आता सध्या। तर एकंदरीत आपण पाहतोय एकीकडे मुंडेंच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी समिती गठीत झाली, तर दुसरीकडे दमानिया आज पत्रकार परिषद घेऊन आरोप करणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंनी आता मुंडेंची अडचण वाढण्याचीच सध्या शक्यता तरी दिसते। वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला। कामाख्या देवीला रेडे कापले आणि त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली हा दावा राऊत करतायत। नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केला असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत राऊतांच्या दाव्यानं एकच खळबळ उडालेली आहे। त्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत। आता ही चर्चा आहे। तर आपण पाहतोय यावेळेस संजय राऊत यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते केलेले आहेत आणि वर्षाच्या लॉन मध्ये खरं तर हे सर्व रेड्यांचे शिंग पुरले असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे नवीन मुख्यमंत्री टिकू नये यासाठी जादूटोणा करण्यात आला आणि म्हणून फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीये असं राऊतांचं म्हणणं आहे। तर आता या संदर्भात सुद्धा तपास केला जाणार आहे का, खरंच अशी कुठली घटना घडली आहे का, या संदर्भात चौकशी होणार आहे का हे बघणं महत्त्वाचं। पुढची बातमी महत्त्वाची, कारण मुंबईमध्ये भाजपचा ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बघायला मिळतोय। मुंबई आणि गोवा विमानतळावरील 2000 कर्मचारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या संघटनेला हा धक्का बघायला मिळतोय। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये यावेळेस प्रवेश होणार असल्याचं कळतंय। तर भाजपचा हा ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय, कारण यावेळेस मोठ्या संख्येने कर्मचारी जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर आपण पाहतोय भारतीय कामगार सेना ही यावेळेस आता फोडली असल्याची चर्चा रंगली आहे, कारण आपण पाहू शकतोय किती मोठ्या संख्येने हे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सर्व कर्मचारी आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील होते, मात्र आता साधारणतः 2000 कर्मचारी भाजपत प्रवेश करतील।
अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, 2000 आकडा खूप मोठा आहे आणि भाजपमध्ये हे सर्व कर्मचारी प्रवेश करताय, काय माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी आहेत आणि हे सगळे पदाधिकारी आहेत ते आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळत आहे। कारण की जर गेल्या काही दिवसापासून बघितलं असेल तर भाजपची सर्वत्र सत्ता आलेली आहे आणि याच नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश आहे ते होताना पाहायला मिळत आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे, कारण की मुंबई एअरपोर्ट असेल, गोवा एअरपोर्ट असेल, या ठिकाणी हे सर्व कर्मचारी आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही सत्ता होती खरं तर त्यांची, मात्र ही मोडीत करण्यासाठी भाजपला यश आलेलं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर भाजपच्या ठाकरे गटाला हा मोठा धक्का खरं तर आपल्याला बघायला मिळतोय। आणि यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा पुढे घेऊयात वेगवान आढावा। महावितरणने तूट भरून काढण्यासाठी पुढच्या 5 वर्षांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला। तुमचा विजेचा वापर 300 युनिट आहे तर वर्षाच्या बिलात 9000 पेक्षा जास्त रुपयांनी वाढ होईल। 500 युनिट वापरांच्या बिलामध्ये थेट 28,000 रुपयांची वाढ होणार असल्याचं कळत आहे। पुण्यातल्या सहकार नगरच्या काही भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद असेल। शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होईल। समान नागरी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। ही माहिती पाणी पुरवठा विभागाने दिलेली आहे। पुण्यातल्या खडकवासला धरण साखळीमध्ये एकूण 67% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा 1.5 TMC जास्त आहे। शेतीचं आवर्तन बंद असल्याने राजगड तालुक्यातील पानशेत, वरसगाव या धरणांमधून विसर्ग बंद आहे। पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांमधील पाण्याची पातळी 70%हून अधिक आहे। बॉम्बे रुग्णालयात आता परवडणाऱ्या दरात ट्रान्स व्हॉइस सर्जरी केली जाईल। रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण शस्त्रक्रिया 20,000 रुपयांमध्ये करण्यात आली आहे। आवाज बदलण्याच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या 2 ट्रान्स महिला पहिल्या रुग्ण ठरल्या आहेत। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची छाप दिसणार ही चर्चा आहे। यंदा नव्या योजनांसाठी भरीव तरतूद असण्याची देखील शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर जाण्यासाठी पर्यटकांना 1 तासाची वेळ वाढवून देण्यात आली। विशाळगडावरील संचारबंदी शिथिल केल्यानंतर पर्यटकांना विशाळगडावर जाण्यासाठी सकाळी 10 ते 5 ही वेळ होती। मात्र जिल्हा प्रशासनाकडून आज सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वेळ ठेवण्यात आली। इस्रोने 29 जानेवारीला नेव्हिगेशन सॅटेलाइट मिशन लॉन्च केलं। मात्र या मोहिमेत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची माहिती समोर येते। सॅटेलाइटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं त्याची पुढच्या कक्षेमध्ये जाण्याची प्रक्रिया थांबली। श्रीहरिकोटा या ठिकाणी अंतराळ केंद्रातून इस्रोचं हे 100वे प्रक्षेपण होतं। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे, तेव्हा लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे। फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्याने 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। यवतमाळमध्ये 20 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडला। या योजनेतील बहिणींची आता कागदपत्रांची पडताळणी होते। त्यात अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती या बहिणींना आहे। त्यामुळे आतापर्यंत यवतमाळमध्ये 20 बहिणींनी या योजनेतून आपला हक्क सोडलाय। आता 4 चाकी असलेल्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागेल। आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका येणार आहे। त्यांच्या पडताळणीमध्ये जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्या कुटुंबियांच्या नावावर वाहन असेल तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाईल। धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 173 प्राथमिक शिक्षकांचे चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे आदेश मंजूर झाले। त्यामुळे पात्र शिक्षकांना आता वाढीव वेतन मिळेल। जिल्हा परिषदेचे CEO मैनक घोष यांच्या मान्यतेने शिक्षणाधिकाऱ्यांच्या निवड समितीने हे आदेश लागू केले। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली आहे। अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 34 अंशांच्या वर गेलाय। उन्हाच्या झळा बसताय। आजपासून किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। खारघर तुर्भे लिंक रोडच्या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली। या मार्गावर शिरवाणे, नेरूळ आणि खारघर डोंगर फोडून बोगदा देखील उभारला जाणार आहे। या कामासाठी सिडको 2100 कोटी रुपये खर्च करेल। या प्रकल्प 31 डिसेंबर 2028 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार अशी माहिती आहे।
जगातील सर्वात मोठा कोस्टल रोड आपल्या महाराष्ट्रात होतोय। या कोस्टलचे रोड काम प्रगतीपथावरती आहे। महाराष्ट्राचा हा कोस्टल रोड चीनचा रेकॉर्ड मोडेल। या कोस्टल रोडमुळे नरिमन पॉइंट ते विरार प्रवास केवळ 40 मिनिटांमध्ये पूर्ण होईल। अर्थसंकल्पामध्ये यासाठीची तरतूदही केली जाईल। कोरोना कालावधीत लाखो कामगारांना आणि गरिबांना आधार ठरलेली शिवभोजन योजना अडचणीत सापडली। केंद्र चालकांना वेळेत अनुदान मिळत नाही, त्यामुळे शिवभोजन केंद्र बंद पडतायत। रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 49 केंद्र बंद झाली। आजच्या घडीला 72 केंद्र कागदोपत्री सुरू आहे। 50% केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे। दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा विचार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। दोन लोकलमधील वेळ ही 180 सेकंदाची आहे, त्याला आता 150 ते 120 सेकंदांपर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे। गर्दी कमी करण्यासाठी लोकल वाढण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलंय। पंचांनी दिलेल्या निर्णयावरून कुस्तीपटू शिवराज राक्षेने नाराजी व्यक्त केली। माझी पाठ टेकलीच नाही, पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला। सामन्याचा रिप्ले दाखवा, हरलो हे आम्ही मान्य करू, असं कुस्तीपटू शिवराज राक्षे म्हणाला। महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। शिवराजवर जो अन्याय झालाय त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे, असं पाटील म्हणाले। कुस्ती झाली आहे की नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आणि या प्रकरणात शिवराजची कुठलीच चूक नाहीये, असं चंद्रहार पाटील म्हणाले। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण योग्य नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवानांना सुनावलं। मात्र न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिला। शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यास समिती स्थापन करू, पंचांवर कारवाई केली जाईल, असं देखील यावेळेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवेंनी सांगितलं। पैलवानांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। काका पवारांच्या कुठल्याच मल्लावर आम्ही अन्याय केलेला नाही, असंही भोंडवे म्हणाले। कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलानं फटाके फोडले आणि याशिवाय फटाके फोडतात तसं बंदुकीतून 30 राऊंड फायर केले। कोल्हापूरमध्ये एका रिटायर पोलिसाच्या अधिकाऱ्याच्या घरात या मुलाची आई मोलकरीण आहे। मात्र या अल्पवयीन मुलानं या पोलिसाची ही जर्मन मेड बंदूक चोरली। रिकाम्या माळ्यावर जात त्यानं बंदुकीतून 30 राऊंड फायर केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातहून अंमली पदार्थ आणून विकणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली। यात सराईत गुंड अजय वाहुळ आणि त्याची पत्नी राणी या दोघांचा समावेश आहे। पोलिसांच्या कारवाईमध्ये एमडी ड्रग्ज, नशेच्या गोळ्या असा 1,05,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुलांची कामं तातडीने मार्गी लावा, ही मागणी भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांनी केली। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेत त्यांनी अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या। पुण्यातल्या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भीषण वणवा लागल्याची घटना घडली। सुरक्षा रक्षक आणि वनरक्षकांच्या अथक प्रयत्नांमधून 4 ते 5 तासांमध्ये ही आग आटोक्यात आली। मात्र तरीही 50 ते 60 हेक्टर जंगल आगीत खाक झालं। नाशिकच्या येवल्यातील पूर्व भागात तीव्र उन्हामुळे पाझर तलावातील पाणी आटतंय। आदिवासी बांधवांचा मत्स्य व्यवसाय धोक्यात आलेला आहे। माशांना शेततळ्यामध्ये सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। शासनानं तलावातील गाळ काढावा आणि त्यांची वृद्धी वाढवावी, ही मागणी मत्स्य व्यावसायिक करतायत। बुलढाण्याच्या डोणगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारीच अज्ञात व्यक्तीने जैविक कचऱ्याला आग लावली, ज्यात सलाईन, सोनोग्राफी रिपोर्ट, इंजेक्शन, औषधी बाटल्या आहे। या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवली। मोठा अनर्थ यामुळे टळला। आणि आता मोठी बातमी खास करून मुंबईकरांसाठी, कारण मुंबईकरांना बजेटमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। असं मी का म्हणतेय, कारण मुंबईकरांवर आता कचरा कराचा बोजा पडणार आहे। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली मुंबई महापालिका आता कचऱ्यावरती कर लावण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। मुंबई महापालिकेचं आज बजेट सादर होईल आणि या बजेटमध्ये कचरा संकलन कराची घोषणा होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कचरा संकलन शुल्कामुळे आता महापालिकेला वर्षाला 500 ते 600 कोटींचं उत्पन्न सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। कचऱ्यासाठी देखील मुंबईकरांना कर आता मोजावा लागेल।
तर दुसरीकडे सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे आणि हा झटका एवढा मोठा आहे की तुमच्या डोळ्यासमोर अंधारच येईल। महावितरणने तूट भरून काढण्यासाठी पुढच्या 5 वर्षांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला। तर तुमचा विजेचा वापर 300 युनिट आहे तर वर्षाच्या बिलात 9,000 पेक्षा जास्त रुपयांनी वाढ होईल। 500 युनिट वापरणाऱ्यांच्या बिलात तर थेट 28,000 रुपयांची वाढ होणार आहे। मात्र जर विजेचा वापर 100 युनिट असेल तर तुमचं वीज बिल मात्र कमी होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय 300 युनिटसाठी वर्षाचं बिल सध्या 3,727 रुपये आहे, मात्र दरवाढीनंतर ते 4,541.40 रुपये होईल। 500 युनिटसाठी वर्षाचं सध्या 7,629.32 रुपये बिल आहे, मात्र दरवाढीनंतर तेच तब्बल 2,364 रुपयांनी वाढून 9,993 रुपये होईल। 100 युनिटसाठी वर्षाचं बिल सध्या 882 रुपये तर दरवाढीनंतर मात्र ते 827 रुपये होईल। 55 रुपये 68 पैशांची कपात यामध्ये बघायला मिळेल। यानंतर राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये। सांगलीमधील विटा शहरात नागरिकांनी पाणी प्रश्नावरून नगरपालिकेसमोर आंदोलन केलं। शहरात 1 दिवस आड पाण्याचा पुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागतात। यावेळेस त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला। पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी केली। बीडच्या परळीमध्ये मालकीच्या प्लॉटवरती अतिक्रमण करून मालकालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। त्याला नितीन मुंडे आणि व्यंकटी मुंडेंनी धमकावलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सोने व्यापारी आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला असल्याचं देखील बघायला मिळालं। गावगुंडांवरती कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुकारलं। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या कराळीमधील मंदिरात झोपलेल्या 2 विद्यार्थ्यांना गावगुंडांनी तलवारीचा आणि हंटरचा धाक दाखवला आणि मारहाण केली। घाबरलेल्या ग्रामस्थांनी कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या मांडला असल्याचं बघायला मिळालं। जालन्यात विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर वृद्ध कलावंतांनी रास्ता रोको केलाय। वृद्ध कलावंतांना महिन्याला 11,000 रुपये द्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। तर जिल्ह्यातल्या 300 कलावंतांचा मानधनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा ही मागणी यावेळेस या कलावंतांनी केलेली आहे। कोल्हापूर शहरातल्या मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रार अर्ज देऊनही कारवाई न झाल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। वाशिमच्या वाकदमध्ये महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। गावात जलजीवन मिशन अंतर्गत 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही पाणी पोहोचलं नाही। संतप्त गावकऱ्यांनी योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली। महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरीचे रोपटे आणून त्याची लागवड चिखलदऱ्यात होतीये, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार मिळाला। सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीला चिखलदऱ्यात येणारे पर्यटक पसंती देत आहेत। परिणामी लाखोंचा नफा शेतकऱ्यांना होतोय। कापूस बियाण्यांची विक्री करताना संबंधित बियाण्यांसाठी आपण पाहतोय कोणती जमीन वापरावी ही माहिती दिली जातच नाहीये। त्यामुळे आता कापसाची लागवड केल्यानंतर त्याचा उत्पादनावरती थेट परिणाम होत असल्याचं बघायला मिळतं आणि यामुळे पाकिटासोबतच बियाण्यांची तांत्रिक माहिती देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयानं दिल्या। पुढील काळात बियाणे कंपन्यांना धडीपत्रक सुद्धा द्यावं लागणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन खरेदीचा मुद्दा तापलेला आहे। 6 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत आहे। अशातच 2 दिवसात शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी कशी होणार असा प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जातोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा सध्या 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। यावर्षी वारंवार हवामानात बदल होत आहे, त्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती आहे। शेतकरी सुद्धा संकटात सापडलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला वेग आला। पपईला यावर्षी चांगला दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असल्याचं दिसतंय। परंतु पपईचे दर शेवटपर्यंत असेच राहावे अशी अपेक्षा